लायकी तपासायची कसं असते, नुसत्या पैशावर लायकी नसते. लोकांचं शोषण करून धाराशिवचं शासकीय महाविद्यालय नेरुळला नेऊन तेरणा ट्रस्ट हडप करून गोरगरीब सभासदाचा पैसा हाणून जी संपत्ती कमवली आहे त्या संपत्तीच्या जोरावर लायकी मोजत नसते. लायकी मोजण्याचे माणसाचं कर्तृत्व असते, माणसाचं वागणं असते. आणि त्याच्या बाबतीत मला आपल्याला एवढंच सांगायचंय की ज्या शरद पवारांनी ह्यांना कायम 40 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री ठेवलं, त्या शरद पवार साहेबांची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत एक कमळाबाईकडे पळालेलं माणूस आहे. आणि त्याच्या विरुद्ध आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला आमदार आणि खासदार म्हणूनच संधी दिली, पण संकटाच्या संघर्षाच्या काळात आम्ही उद्धवजींना त्या ठिकाणी अंतर दिलं नाही. आम्ही संघर्ष करत उद्धवजींच्या बरोबर आहेत. हा आमच्यातला पहिला मूळ फरक आहे. आणि दुसरं, लायकी तपासण्यासाठी कर्तृत्व. 40 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेल्या माणसाचं कर्तृत्व काय, तर धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला. आणि तोच माणूस जो मंत्री म्हणून राहिला तो माणूस श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर 3 ला. हे त्यांचं कर्तृत्व. आणि आम्ही 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात ज्याच्यामध्ये आम्हाला फक्त 1 वर्ष काम करता आलं, 1.5 वर्ष कोरोनाच्या महामारीमध्ये गेलं, त्या 1 वर्षात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी चालू केलं. आणि ते सुद्धा सरकारच्या मालकीचं, स्वतःचा कुठला हिस्सा, पार्टनरशिप किंवा स्वतःच्या कुठल्या ट्रस्टमध्ये ते केलं नाही. हे पहिलं कर्तृत्व. आणि दुसरं, जो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम त्या ठिकाणी तुळजापूरचा रामदारा तलाव आणि दुधाळवाडीचा साठवण तलाव हे बदलायचं काम सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असताना आणि आम्ही साधे सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार असताना जयंत पाटील साहेबांच्या सहीनं आम्ही ते बदलून दाखवलं. या 2 गोष्टी. आणि तिसरी, RDSSच्या माध्यमातून जवळपास 1400 कोटी रुपये ह्या जिल्ह्यासाठी आणायचं आणि त्याच्या माध्यमातून जे विद्युतीकरणाचं बळकटीकरण करायचंय त्याची कामं सुद्धा अनेक सबस्टेशन त्याच्यामध्ये आहेत, अनेक पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत, ऑगुमेंटेशन आहे, फीडर सेपरेशनचं काम आहे, त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल लॉस रिडक्शनचं काम आहे. ही कामं त्या ठिकाणी मी केलेली आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, 2014 ला नरेंद्र मोदींनी रेल्वेची घोषणा केल्याच्या नंतर 19 पर्यंत साधं एक दगड सुद्धा हल्ला नव्हता. 19 ला ओमराजे निंबाळकर खासदार झाल्याच्या नंतर त्या रेल्वेच्या कामाला त्या ठिकाणी पाठपुरावा केला, गती मिळाली आणि आज आपल्याला तुळजापूर पासून धाराशिव पर्यंतचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे येत असलेलं दिसतंय. साधारणतः मार्च मध्ये त्याची इंजिन ट्रायल सुद्धा त्या ठिकाणी होईल. आणि दुसरं राहिलेलं तुळजापूर पासून ते सोलापूरचं जे काम आहे ते माझं कर्तव्य आहे. त्याचं सुद्धा टेंडर लवकरात लवकर होऊन ते सुद्धा काम कसं लवकरात लवकर सुरू होईल याच्यासाठी माझा स्वतःचा वैयक्तिक पाठपुरावा त्या ठिकाणी आहे. हे आमचं कर्तृत्व. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो माणूस सांगतोय की ज्या